आषाढी वारीनिमित्त नागपूरकरांना पायी वारीचा अनुभव घेता यावा या उद्देशाने श्री महावैष्णव नागपूरकर दिंडी 2026 अंतर्गत एकदिवसीय पायी दिंडी वारीचे आयोजन करण्यात आले। या दिंडीत मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक सहभागी झाले होते। लक्ष्मीनारायण मंदिरापासून गीता मंदिरापर्यंत ही पायी दिंडी काढण्यात आली। मार्गात विविध ठिकाणी नागरिकांनी दिंडीचे उत्साहात स्वागत केले, तसेच भाविकांसाठी प्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। दिंडी वडकस चौकात पोहोचल्यानंतर पंढरपूरच्या परंपरेप्रमाणे भव्य रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठल नामघोषात वारकऱ्यांनी रिंगण घातले। या भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता। या दिंडीत विविध भजनी मंडळे, वारकरी आणि महिला पुरुष भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले। आषाढी वारीची परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा संस्कार नागपूरकरांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले। महावैष्णव दिंडी सोहळा तर्फे या दिंडीचे चालक हरिभक्त परायण गौरव महाराज भोसले, मी नागपूर वारी प्रमुख संजय लहाने। हे महावैष्णव दिंडी सोहळा मागच्या वर्षीपासून नागपूरकरांना एक दिवसाची वारी घडो या उद्देशाने या वारीचं आयोजन केलं जातं। या वारीची सुरुवात लक्ष्मीनारायण मंदिर पासून होते। वडकत चौक गीता मंदिर पुढे इथं समापन होते। ही वारी नंतर आळंदी पासून तर पंढरपूरला तिथं जाईल। या सगळ्या नागपुरांना जे आम्हाला त्यांनी मदत केलं त्यांचं मी आमच्या महावैष्णव दिंडी सोहळ्यातर्फे त्यांचं स्वागत करतो। मीडिया कर्मणी, पोलीस कर्मणी, कर्मचारी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं पांडुरंगाच्या मी नमस्कार करतो आणि सर्वांनी दरवर्षी या वारीला यावी ही विनंती करतो। ही वारी तर तशी तर अनेक वर्षापासून होत आहे, पण नागपुरांना जो वारीचा घरो ही वारी दुसरा वर्ष आहे। अनेक वाऱ्या जातात, पण नागपूरमध्ये कोणी वारी करत नाही। महावैष्णव दिंडी सोहळ्यात फक्त एक दिवसाची वारी काढतात।